पानवेलीचा धार्मिक कामात आणि मुखशुद्धीसाठी मोठा वाटा आहे। या पानांची शेती औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात केली जाते। अनेक शेतकरी गटागटाने पानवेलींची शेती करतायत। पानांच्या विक्रीसह बाजार व्यवस्थापनाची जबाबदारी सुद्धा ते समूहाने पार पाडतायत। त्यामुळेच भांडवली गुंतवणुकीसह मेहनतीची विभागणी होते। पर्यायाने पानाची शेती नफ्यात आली आहे। यामुळेच गलवाडा, आमखेडा आणि परिसरात 50 एकरांवर पानमळे बहरलेत। आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात जाणार आहोत। अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेला सोयगाव तसा अवर्षण प्रवण तालुका। दुष्काळ जणू इथं पाचवीला पुजलेला। पावसाळ्याचे 4 महिने सोडले तरी विहिरींना नंतरच्या काळात जेमतेम पाणी असतं। अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी क्षेत्रावरही चांगलं उत्पन्न मिळवून देणारं पीक म्हणून पानमळा अर्थात नागवेलीची लागवड आमखेडा, गलवाडा या शिवारात वर्षानुवर्षापासून केली जाते। गेल्या अनेक वर्षाच्या वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या आधारे गावरान वाणाची जागा आता कपुरी वाणाने घेतलीये। पानवेलीस आधार देण्यासाठी पारंपरिक पांगाराऐवजी आता शेवरी, शेवगा तसंच सीसमचा वापर केला जातोय। अधिक बाजारभावाच्या आशेने स्वतः शेतकरी नागपूर, अमरावती, पुणे, भुसावळ या मार्केटला पानांची विक्री करू लागलेत। सामायिक शेती म्हणजे 5-7 जण मिळून आम्ही 1 एकर मळा पानमळा ठोक्याने करत आहे आणि एकट्या माणसाकडून 1 लाख रुपये ठोका असा द्यायला जात नाही। बजेट व जास्त होतं, त्याच्यामुळे आम्ही 4-5-6 जण मिळून सामायिक मळा लावतो। 5-7 जण मिळून दरवर्षी। तरी पण मजुरी खर्च वगैरे भरपूर लागतो, त्या हिशोबातून एकट्या माणसाकडून होऊ शकत नाही। म्हणून 5-7 जण मिळून आम्ही प्रत्येक एकर, अर्धा एकर असा मळा करत असतो। 20 ते 40 गुंठे क्षेत्रावर पानवेलीची शेती करणारे शेतकरी उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करून 4 फुटांच्या अंतरावर सऱ्या पाडून घेतात। त्यापूर्वी संपूर्ण शेतात चांगलं कुजलेलं शेणखत मिसळून घेतात। जुलैमध्ये लागवड करण्याच्या बेतानं जूनमध्ये पानवेलीच्या आधारासाठी शेवरी आणि शेवगा यांची 1 फुटाच्या समान अंतरानं टोकण करतात। पानवेल लागवडीसाठी वाफा पद्धतीचा वापर आवर्जून केला जातो। त्यासाठी पानवेलीचे शेंडे वापरले जातात। साधारण दिवाळी दरम्यान पानांचे उत्पादन येण्यास सुरुवात होते। पहिली खुडणी कमी असते। तापमान वाढल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी मध्ये पानांचं चांगलं उत्पादन मिळण्यास सुरुवात होते। नव्यानं लागवड केलेल्या शेंड्याची जोमदार वाढ व्हावी यासाठी रासायनिक खतांऐवजी शेळ्यांच्या लेंडी खताचा वापर शेतकरी करतात। जमलेच तर काडी कचऱ्याचं आच्छादन करतात। सेंद्रिय कर्ब वाढल्यानं पानांचा दर्जा सुधारण्यास मदत होते। त्यांच्यावर एक प्रकारे चकाकी दिसून येते। साधारणतः 1 एकर पानमळ्याला 1.25 लाख रुपये ठोका आणि तदनंतर 1 एकरमध्ये जवळपास 1200 वाफा बसतो। 1200 वाफ्याला बेणं लागतं, जवळपास 36,000 बेणं लागतं आणि त्या बेण्याची किंमत जवळपास 72,000 रुपये आणि असते। आणि त्याच्यानंतर मग जवळपास 1 एकर पानमळा लागवडीसाठी 50 ते 60 मजूर लागतात। ते एका दिवसात लावावं लागतात, म्हणजे जेणेकरून पाणी भरण्यास सोयीस्कर जातं। आणि पाणी भरल्यानंतर मग ते त्याच्या म्हणजे वाढीला सुरुवात होते। नंतर 6 महिन्यानंतर पानमळ्याची पानं खुडायला सुरुवात होतात। पानवेलींच्या लागवडीसह विक्री योग्य पानं खुडणे, शेंडा बांधणी करणे ही कौशल्याची कामं असतात। त्यासाठी कुशल मजुरांची नेहमी गरज भासते। विशेषतः शेंडा बांधणीचं काम विशेष कौशल्याचं असतं। मात्र सोयगाव तालुक्यातील शेतकरी पान खुडणीसह शेंडा बांधणीची कामं सामूहिक पद्धतीने करतात। पानांच्या विक्रीसाठी नागपूर, भुसावळ, पुणे या मार्केटला जाण्याची तयारी सुद्धा ठेवतात। तसं केल्यानं त्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 150 ते 200 रुपयांनी जादा भाव मिळतो। आम्ही सर्व 25-30 एकर मळा लावलेल्या सगळ्या शेती मिळून पूर्ण 2-2, 4-4 बंडल खुडून संगी सोयगाव मार्केटमध्ये आणल्यानंतर परत त्याचे एक ठिकाणी माल जमा केल्यानंतर पुन्हा मार्केटला नागपूर वगैरे, अमरावती, अकोला असे पूर्ण गाडी लावून संगी सर्व मिळून असे टप्प्याटप्प्यानं 2 जण 3 जण जात असतात गाडीवर। आणि परत प्रत्येक वेळेस अशा 10-15 मळ्यातले पानं 5 बंडल, 6 बंडल, 5-6 बंडल असे सर्व मिळून टोटल एक ठिकाणी
लावल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी गाडी भरून संगी प्रत्येक मार्केटला नेत असतो. सर्व 4-5 शेतकरी त्याच्यात जात असतात गाडीमध्ये, टेम्पोमध्ये. सिंचनाची सोय असलेली दुसऱ्या शेतकऱ्यांची शेती भाडे पट्ट्यानं घेऊन पानवेलीची सामूहिक शेती 5 ते 6 शेतकरी मिळून करतात. वार्षिक लाख रुपये भाड्यापोटी मोजतात. मजुरीचा खर्च पेलवत नसल्यानं सर्वजण मिळून पानं खुडणी तसंच शेंडा बांधणीची कामं पार पडतात. नागपूर, अमरावती, पुणे मार्केटला जाऊन पाने विक्री सुद्धा करतात. भांडवलासह मेहनतीची विभागणी झाल्यानं एकरी नफ्याचं प्रमाण वाढतं. कालावधी तोडणीचा 15 दिवसाला 15 दिवसाला जर पानं तोडायचे म्हटलं तर एका एकरामध्ये 50-60 बंडल निघतात आहे. आणि त्याचे जास्तीत जास्त भाव 1000 रुपये बंडल आणि कमीत कमी 700 ते 800 रुपये बंडल असे त्याचे मार्केटचे भाव असतात. आणि दुसरा विषय म्हटलं तर पानमळा फक्त 6 ते 7 महिने टिकतो आमच्याकडं चालतो. आणि म्हणजे उत्पन्न 6-7 महिने येतं त्याचं. तर ते महिन्याला समजा एका एकरामध्ये 100 बंडल, तर अशा हिशोबानं ते 6-7 महिन्यामध्ये 5-6 लाखाचं उत्पन्न होतं. शेतकऱ्यांना 1 एकरावरील पानवेलीपासून 6 महिन्यांच्या कालावधीत साधारण 12 तोडे मिळतात. एका तोड्यात प्रत्येकी 5000 पानांची 100 बंडल निघतात. एका बंडलला बाजारात सरासरी 800 रुपये दर सहजपणे मिळतो. अशा प्रकारे 1200 बंडलच्या विक्रीतून सुमारे 9,60,000ची कमाई एकरावर मिळते. दुसऱ्याच्या शेतीसाठी वार्षिक भाडेपट्ट्यापोटी 2 लाख रुपये 2 वर्षाच्या कालावधीसाठी मोजल्यावर पानवेलीचा एक संपूर्ण हंगाम निघतो. $2,500 एक पाटीमध्ये पेटारा, एक पेटारा 2,500 आणि दुसरा पेटारा 2,500 असं 5,000 टोटलचं दोघं बंडल बांधला जातो तो पूर्ण. तर तो बंडल जातो आमचा जास्तीत जास्त 1100-1000 रुपयापर्यंत. वेळ प्रसंगी 1,500. वेळ प्रसंगी समजा मार्केट चांगला असलं तर 1,500 जातो. इथून अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, सिल्लोड, भुसावळ, गुजरात, अहमदाबाद पण जातात पानं. पानवेलीची तोडणी एका हंगामात साधारणतः 12 वेळा होते. एका तोडणीवेळी प्रत्येकी 5000 पानांची अंदाजे 100 बंडल मिळतात. बाजारात विक्रीसाठी नेल्यावर पानांच्या एका बंडलला किमान 600 आणि कमाल 1200 रुपये, सरासरी 800 किंमत मिळते. भाडेपट्ट्यासह मजुरीवरील खर्च वजा जाता 4 शेतकऱ्यांच्या वाट्यावर वर्षभरातून मेहनतीतून लाख ते 1.5 लाख सहजपणे मिळतात. पानं खुडायला सुरुवात झाल्यानंतर म्हणजे नवीन पानमळा असल्यामुळे जरा कमी पानं निघतात आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर जास्त पानं निघतात. तर साधारणतः एका मळ्यामध्ये 4 ते 5 लाखाचं उत्पन्न निघतं आणि खर्च त्याला जवळजवळ साधारणतः 1.25 लाख हे बेण्याचे 72,000 आणि जे मजुरी लावतो आपण दररोजच्या दररोज, म्हणजे ते दररोजची आवक असल्यामुळे ती मजुरी ताबडतोब दिल्या जाते ताजी मजुरी. तर ते एवढं काही लक्षात नाही, पण तरी बी एकरी उत्पन्न निव्वळ नफा 4-5 लाखाचा आहे. सोयगाव परिसरातील शेतकरी पानवेलीच्या लागवडीसाठी पूर्वीच्या काळी गावरान बेणे वापरायचे. मात्र आता ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कपुरी वाणाची लागवड केली जाते. त्यासाठी खास यवतमाळ इथून आणलेले बेणे वापरले जातात. कपुरी वाणामुळे पानवेलीपासून मिळणाऱ्या उत्पादनात समाधानकारक वाढ झालीय. बुरशीजन्य रोगास अटकाव घालण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन मिळालं पाहिजे, असं इथले शेतकरी म्हणतात. पूर्वीचे जे आमचे वडील होते तर ते पूर्वीचा जुना मळा लावत होते, ते म्हणजे बेनं जुनं लावत होते, गावरांचं बेनं लावत होते. आता हे जे आम्ही जे लावतो जे कपिल पाना लावला होता इकडचा कपुरी विदर्भातला बेन आहे लागवड, त्याच्यामुळे आणला आम्ही ना. आता यवतमाळ जिल्ह्याकडचं बेनं जे आणलं तर याच्यामुळे आम्हाला थोडं प्रॉफिट शिल्लक भेटतं. ते पूर्वीचं जे भेटत नव्हतं त्याला कमी माल येत होता, त्याच्यामुळे थोडं आम्ही बेनं चेंज केलं बा. आता हे तर हे आता उत्पन्नात थोडी वाढ झाली. पानवेलीचे उष्ण तापमानासह वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी पूर्वी शेतकरी शेताच्या आजूबाजूला कडब्याच्या पेंड्या उभ्या करायचे. सोयगाव परिसरातील शेतकऱ्यांनी त्याऐवजी शेडनेटचा वापर करण्यावर भर दिला. त्यामुळे खर्चात आणि श्रमात बचत होऊन पानवेलींचं संरक्षण करणं सोपं झालंय. शेतकऱ्यांना शेडनेटसाठी प्रोत्साहन देण्यासह विविध रोग किडीचा सामना करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. पानमळ्याची शेती जी केली जाते इथं किंवा महाराष्ट्रात सगळीकडेच ऑलमोस्ट
तर ही सगळी पारंपरिक पद्धतीने केल्या जाते आणि याच्यामध्ये जे लाईव्ह सपोर्ट ज्याला म्हणतात झाडाला, ही वेल असल्यामुळे याला सपोर्ट देणं गरजेचं आहे. तर सपोर्ट देताना याच्यामध्ये पांगरा, शेवरी, हादगा, सिसम या झाडांचा उपयोग केला जातो की जे सरळ वाढतात आणि ज्याची ब्रँचिंग कमी होतं, असे झाडं वापरले जातात. आणि वरून त्याची सावली मिळेल, कारण हे जे झाड आहे वेल, तर याला अर्धवट सावलीमध्ये याची वाढ चांगली होते आणि उत्पन्न चांगलं मिळतं याचं. याला बाहेरूनही ताट्या लावावं लागतात किंवा आता हल्लीच्या काळात ऊसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे या परिसरामध्ये पाचट न भेटण्यामुळे तर शेडनेट साईडने लोक लावू लागलेत शेतकरी. सातत्यानं भेडसावणारी मजुरांची टंचाई आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे सामान्य शेतकरी मेटाकुटीस आलाय. या समस्येवर मात करण्यासाठी समूह शेती हाच तरुणोपाय असल्याचं सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. त्यांचा आदर्श घेऊन इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आता समूह शेतीचा मार्ग अवलंबणं फायद्याचं ठरणार आहे. जितेंद्र पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, जळगाव.